सुरक्षेच्या दृष्टीने आपण समाधानी आहात की नाही? आमचे सीपी या ठिकाणी काम करतायत, संदीप कर्णिक, त्यांची सगळी टीम, त्यांचे डीसीपी, सगळे इन्स्पेक्टर, सगळे पोलीस अधिकारी, कर्मचारी. काही लोकांनी या नाशिक शहराला वेठीस धरलेलं होतं, हैदोस माजवलेला होता. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सूचना दिल्यात, सक्त ताकीद दिली आणि या सगळ्या गुंडांचा बिमोड या ठिकाणी नाशिक शहरामध्ये, जिल्ह्यामध्ये या ठिकाणी चाललेला आहे. मी म्हणेल 10-15 हजार लोक तर गायबच झालेले आहेत. ते सगळे श्याम खाटू आहेत, आपलं देवस्थान तिकडे आहेत, तिकडे गेलेले आहेत, काही जम्मू काश्मीरमध्ये गेलेले आहेत, वेगवेगळ्या ठिकाणी. सगळ्या देवांना सगळं घालतात की बाबा आम्हाला वाचव, आम्हाला वाचव. पण या नाशिक शहरातली सगळी गुंडगिरी मोडण्याचा संकल्प आम्ही केलेला आहे. माननीय मुख्यमंत्री महोदय असतील, शिंदे साहेब असतील, सगळ्यांनी सांगितलेलं आहे की आता ही गुंडगिरी आम्ही खपवून घेतली देणार नाही, अजिबात गुंडगिरी आम्ही सहन करणार नाही. आणि अनेक जण आता नाशिक शहर सोडून पळालेले आहेत. आणि म्हणून आम्हाला कुंभमेळा हा अतिशय सुरक्षित सुद्धा करायचा आहे आणि त्यासाठी आमची तयारी या ठिकाणी चाललेली आहे.